नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जी राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी असलेल्या, याचबरोबर लाडकी बहिणी योजनेत अंतर्गत ज्यांच्या महिलांच्या नावांवरती गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देणार एक महत्त्वाची अशी योजना. म्हणजेच की यांच्या अंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षांमध्ये महिला लाभार्थ्यांना 3 गॅसची सबसिडी अनुदान स्वरूपामध्ये त्यांच्या खात्यांमध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येते. या योजनेचे काय होणार, म्हणजे पुढे राबवली जाणार आहे की नाही, यांच्या अंतर्गत अनुदान कधी देणार आहे व मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. एकंदरीत आपण बघितलं तर जुलै 2024 पासून राज्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे व महाराष्ट्र राज्याची ही महत्त्वाकांक्षी योजना सुद्धा ठरलेली आहे. जुलै 2025 रोजी या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. या वार्षिक अनुदान यापूर्वी वितरित करण्यात आलेलं होतं. म्हणजेच की 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नावावरती गॅस कनेक्शन असलेले, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत असलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 3 गॅस सिलेंडर वितरण केलं अपेक्षित होतं. म्हणजेच की आता सप्टेंबर महिन्यामध्ये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जमा केली जाणार आहे. याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून आता अनेक विभागाच्या निधीचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. 10 जुलै 2025 रोजी जे काही आदिवासी विभागाचा निधी आहे तो अनुसूचित जाती जमासाठी आवश्यक हा डीबीटीद्वारे वितरित करण्यासाठी आलेला आहे. 25 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. 15 कोटी रुपयाचा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता अनुसूचित जाती जमातीचे ज्या महिला असतील या महिलांची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत गॅस सबसिडी त्यांच्या खात्यांमध्ये क्रेडिट केली जाणार आहे. म्हणजेच की त्यांना आता लवकरात लवकर हे मिळणार आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते. त्यांच्या व्यतिरिक्त जी काही गॅसची रक्कम असेल ती रक्कम आता 3 सिलेंडरसाठीची माफ केली जाते, ज्यांच्यामध्ये एका महिन्यांमध्ये जास्तीत जास्त सिलेंडरची तरतूद करण्यात येणार आहे. म्हणजे असा 3 सिलेंडर अनुदान हे वार्षिक 3 सिलेंडर अनुदान हे आता बहिणींना व महिलांना मिळणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.